मी सई संतोष चव्हाण. मी 11वीमध्ये जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये शिकत आहे. मी आता नर्सचा इंटरव्ह्यू घेत आहे. माझं नाव तनया बाळासाहेब चव्हाण. मी 12th नंतर नर्सिंगचा 2 इयर्सचा कोर्स कंप्लीट केला आणि मी आता खान हॉस्पिटलमध्ये जॉब करते. तुम्ही काय काय स्ट्रगल केला आणि तुमचा एक्सपिरियन्स काय होता? मी जॉब करता करता माझं कॉलेज कंप्लीट केलं आहे. त्याच्यामध्ये मी नाईट ड्युटी करून माझं कॉलेजला अपडाऊन केलं आहे. त्याच्यामध्ये सेल्फ स्टडी भरपूर मोठ्या प्रमाणात मला करावा लागला. सरांनी भरपूर सारा सपोर्ट केला आहे. आणि एक्सपिरियन्सचं बोलायला एक्सपिरियन्स छान आहे. एक्सपिरियन्समध्ये सरांनी भरपूर गोष्टी मला शिकवल्या. नॉर्मल डिलिव्हरी, सीझर डिलिव्हरीला असिस्ट करणं, त्याचप्रमाणे लॅप्रोस्कोपीला कसं असिस्ट करायचं. इमर्जन्सी पेशंटच्या नातेवाईकांना तुम्ही कसं समजावून सांगता? इमर्जन्सीमध्ये पेशंटचे नातेवाईक खूप घाबरलेले असतात. त्याच्यामुळे त्यांना बोलताना खूप शांत पद्धतीने बोलावं लागतं. मग त्यांना सांगावं लागतं की तुमचं पेशंट किती वेळात स्टेबल होईल किंवा मग आत्ता त्याची सिच्युएशन काय आहे. आत्ता नर्सिंगमध्ये कोणते कोर्स अवेलेबल आहेत? नर्सिंगमध्ये आता 4 कोर्स अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट बेड असिस्टंटचा तो 1 इयर्सचा कोर्स आहे. त्याच्यानंतर एन एम हा 2 इयर्सचा कोर्स आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सायन्स, कॉमर्स, आर्ट्स कोणत्याही क्षेत्रातून तुम्ही करू शकता तो कोर्स. त्याच्यानंतर जी एन एम हा सायन्स कॉमर्समधून तुम्ही करू शकता. तो 3 इयर्सचा कोर्स आहे. आणि त्याच्यानंतर बी एस सी नर्सिंग हा डिग्री कोर्स आहे. तो 4 इयर्सचा आहे. आणि त्याच्यामध्ये सायन्स असणंच इम्पॉर्टंट आहे.